नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल कथा क्षितिजवर. तर आजची आपली कथा आहे शैलजा राजे यांच्या भोवळ या पुस्तकातील मिटल्या ओठातली वेदना. जमनीनं दुसरा घरोबा केला याबद्दल वस्तीत कुणाचंच काहीच म्हणणं नव्हतं. जगन्नाथ मेल्यावर तरी ती गणपादादाच्या संग राहायला लागली. वस्तीभर तर मेल्या अशा काही उणग्या होत्या की दादला जिता असताना रास रोज दुसऱ्या संगट निघून जात होत्या. अंगावरच्या पित्या पुराची सुदबुद उरायची नाही त्यांना. म्हटलं तर जमनी तशी साधी सरळ. जगन्नाथनं ती सकाळीच बिल्डिंगच्या कामावर गौंड्याच्या हाताखाली जात. पोरं दोनच, जाई आणि जयवंत, दोन्ही गुणाची. आईबाप कामावर गेले की जाई पटापट समधी कामं आवरायची. झोपडीच्या झडपीला दगड लावायची आणि जयवंताला घेऊन चालायला जायची. जगूला पिण्याचा थोडा शौक होता. तसा समध्या बाप्यासनीच असतो, पण जगूनं कधी जमनीच्या हक्कावर हात टाकला नव्हता. मटक्याचा आकडा लागला की मटणाची थैली घराला घेऊन यायचा. कुणी दाराशी आलं तर कब्बर दारू आणि मटण भाकरी खाण्याचा आग्रह करायचा. जमनीचा संसार तसा सुखाचा होता. म्हणून तर जगूचा बिल्डिंगच्या परातीहून पाय घसरला न भोपळा फुटावा तसं त्याचं डोसकं फुटलं तेव्हा समधी वस्ती हंबरली. जाईच्या आणि जमनीच्या आकांतानं तर भुईला तडे गेल्यागत सारी वस्ती हादरली. 2 महिने जमनीला कसलीच सुदबुद नव्हती. मग एक दिवस कामावरचा गणपा आला. बळबळ जमनीला घेऊन गेला. म्हणाला, अगं नुसतं बसून चालणार आहे का? मुक्कादम 500 रुपये भरपाई देतोय जगूबद्दलची, ती घे. पोरांना खायला घासमुटका हवा की नाही? रोजंदारी बुडून चालते का आपल्यासारख्याचं? गणपा माणूस चांगला वाटला. त्याचं बोलणं रीतीचं होतं. नाहीतरी जगूच्या क्रियाकर्माचं जमनीला 300 रुपये देणं झालंच होतं. या पैशातनं ती मुदलं सकट सुटणार होती. 5-50 उरले असते. पोरांना धडूप कपडा झाला असता. जुन्या बाजारातनं 1-2 धडकी लुगडी जमनीला घेता आली असती. वर्षा सामानाची ददात फिटली असती. जमनीच्या कामावर जाण्याला समध्या वस्तीनं दुजोरा दिला. जाई परत चालायला जायला लागली. जयवंत जातच होता. त्या पोराचं लक्षण चांगलं होतं. अभ्यासाकडंच चित्त होतं. पोरांच्यात खेळायला आला तरी अभ्यासावरचं ध्यान सुटलं नव्हतं. आपला अभ्यासाचा वेळ जयवंत खेळ सोडून खोपटात जात दप्तर उघडून बसत होता. जगूच्या मागं जमनी नेटानं कामाला लागल्यानं वस्तीला समाधान झालं. बाया तसं बोलून दाखवायला लागल्या. आणि एक दिवस जमनी धोंडी मावशीकडे आली. खालमानेनं बसली. काय झालं पुसलं तर बोलेच ना. धोंडी मावशी वस्तीतली मोठी, मनानं पाक. कुणाचं पोट तापानं फणफणलं, धोंडी मावशी त्याला उचलून सरकारी दवाखान्यात न्यायची. कुणाचं पोट पाडायचं, धाव धोंडी मावशीकडे. कोणी कोणाची छेड काढली, धोंडी मावशीच्या कानावर गेलं की समदा बंदोबस्त चोख. पुन्हा कोणी वाटेला जाणार नाही, अशी ही धोंडी मावशी अवघ्या वस्तीचा आधार. कुणाची सोयरीक ठरवायची, कुणाला फारकत घ्यायची, सल्ला धोंडी मावशीचाच. म्हणून तर आज जमनी तिच्याकडे धावली होती. पण खाली मान घालून एक शब्द न बोलता बसली होती. अगं बोल की बाई, अशी सिंदूर फासल्यागत काय बसली आहेस? मावशे काय करायचं सुचत नाही बघ. कामावर काही घोळ झालाय का गं? मन मोकळं केलंस तर कळणार. मावशे ते म्हणतात घरोबा करायचा. मावशीनं जमिनीकडे पाहिलं. तिशीची जमनी तशी रसरशीत दिसत होती. जगू गेल्यापासून अधिकच सुधारली होती. मावशीनं विचारलं, ते काय करावं गं? कोण आहे हा? ते आपले गणपतराव. बोलताना जमनीनं मान आणखीनच खाली घातली. रंगानं उजळ असली जमनी जास्वंदासारखी लाल झाली होती. तो गणपा होय? वरीस नाही झालं ना गं जगू गेल्याला? होय, मी तेच म्हणले त्यासनी. पण म्हणले करायचं तर उशीर नको. पोरांचे आबाळ नाही करणार असे आण घेतात. त्याची बायका पोरं? लगीन कुठं झालंय मावशी त्यांचं? आईबाप नाहीत. आपलं कोण बघणार म्हणताना एवढी उमर झाली. एकल्यानंच काढली. विचार करतो. चार माणसांचा बी सल्ला घ्याया होता. खोपटं जगूनं 200 रुपये घेऊन घेतलं होतं. पत्र प्लास्टिक समतं त्याचंच. पण मावशे इथं नको राहायचं म्हणतात. त्यांची चांगली दगडविटाची खोली आहे. मोरी न्हाणी आहे. म्हणतात तुझी पोरं चांगली आहेत. डोकं आहे त्यांना. मी शिकवीन. तू काय सुधिक घोर करायचं नाही. असं म्हणतेस? समतं ठीक आहे, पण जाईचा विचार मनात येतो. तिचा कसला विचार मावशे? माझ्या संगच राहणार. तसं नाही गं, पोर उफाडायचे हाय. चट म्हणता शाणी होईल. तिचं लगीन आधी झालं असतं म्हणजे काय सुधिक घोर नव्हता. अजून लहान आहे ती. 7 बुकं झाल्या बिगर नाही लगीन करायचं तिचं. जयवंतला यशस्वी करायचं म्हणतात. जमनीकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर होतं.
तोड नव्हती. रात्री हा प्रश्न काढण्यात अर्थ नव्हता. रात्री वस्तीवर त्या बाप्यांचं दारूचं राज्य चालतं. मावशी पालतीवर राहिली. एक एक कामाला जायला निघाला तशी मावशीनं प्रत्येकाला साथ दिली. मावशीची हाक ऐकून कोणी मोहरं जाणारं नव्हतंच. मावशीनं जमिनीचा प्रस्ताव मांडला. तसं तर काय अडचणीचं दिसत नव्हतं. जायचाच विचार समद्याच्या डोक्यात होता. वस्तीतलाच फिटरचं काम शिकायला जाणारा रमेश जाईवर डोळा ठेवून होता. त्याचा मानस वस्ती जाणून होती. जोडा वाईट नव्हता, पण दोघं बी तशी लहानच होती. रमेश 18चा आणि जाई 12ची. रमेशला पाहिलं की जाई लाजायची आणि जाईला पाहिलं की रमेश गळ्यात रुमाल काढून हातात घ्यायचा. बाळपणी खेळले तणले असतील तेवढेच, बाकी आता समज आल्यापासून हे असंच. बाया मस्करी करायच्या. जगू होता तेव्हा म्हणायचा, जगू दादा जावयाला मनगटी घड्याळ हवं बरं का, आणि वस्तीला बुंदीचं जेवण. त्यागविगार मांडवातनं नवरी जाऊ देणार नाही आम्ही. जगू हसून बोलायचा, देऊ की, नुसतं घड्याळच का, सूटबूट बी द्यायचं हाय, बुंदीबरोबर चपाती बी मिळेल समद्यासनी. जगूच्या आठवणीनं वस्ती गहिवरली. सर्वांनी जमनीला बजावलं, हे बघ जमनी, तुला काय करायचं ते कर, आमचं काय सुधीक म्हणणं नाही, पण पोरं आमच्या जगूचे आहेत, त्याचं समद बैदवार झालं पाहिजे. हे खोपटं ऐकणार आहेस काय, एकानं विचारलं. ते काय मी ठरवलं नाही, त्यांनाच विचारून सांगते काय ते. त्यो कोण ग झोपटीचा ठरवणार, मावशी कडाडली. पण मावशे, जमनी अडखडली. मावशे करू न गं. हे बघा, यो झोपडं जगून आपल्या कमाईवर घेतलेलं, मला ठावा आहे समद. जमने झोपडं इकायचं नाही, भाड्यानं द्यायचं, त्याचं भाडं मी घेईन. अशी डोळं वाटारून बघू न गं, भाडं मला काय माझ्या मड्यावर नाही घालायचं, जाईसाठी ठेवून घेईन. पुढं मागं जयवंता मोठा झाला की त्याला तरी निवारा हवाच की गं. तो काय हयातभर गणपाच्या आसऱ्याला राहणार आहे थोडीच. उद्या तुझी नवी पोरं व्हायची, माणसानं मोग दूरचा विचार करावा. धोंडी मावशीचा विचार सर्वांनाच पटला. जमनीनं गणपाशी मुहतूर लावला. जमनीच्या वस्तीला गणपानं शेवचिवडानं एक मैसूर पाकाचा तुकडा दिला. वर चहा करून पाजला. जमनीला नवीन लुगडं जरीच्या झगमगत्या पदराचं, जाईला आणि जयवंतला नवे कपडे, सगळं काही व्यवस्थित केलं. धोंडा मावशीच्या पाया पडायला जमनी आली. तिच्याबरोबर गणपाही आला. धोंडा मावशीनं तोंडभर आशीर्वाद दिला. जमनीला म्हणाली, जमने दादला नावा केलास, पोरं जुनीच आहेत हे विसरू न गं. ती काय विसरते मावशी, मी आहे ना पोरांच्या मागं उभा, पोरं आज माझीच नाही का झाली. गणपाचं ते बोलणं ऐकून मावशीला हायसं वाटलं. जमनीची ही गुणी पोरं मावशीची लाडकी होती. त्या पोरांच्यावर तिचा आणि तिच्यावर पोरांचा फार जीव होता. आईबाप घरात नसले की पोरं मावशीच्या खोपट्यात असायचे. मावशीचं खोपटं सर्वात जुनं. आता किती वर्ष झाली मावशी तर खोपट्यात एकटीच राहत होते. गेली 30 वर्ष ती एका बंगल्यात काम करायचे. तिथंच तिला 2 वेळचं जेवण मिळायचं. जेवणात एखादा चांगला जिन्नस असला तर मावशी तो या 2 पोरांच्यासाठी कागदात गुंडाळून आणायची. आता पोरं वस्ती सोडून निघाली होती. मावशीनं दोन्ही पोरांना पोटाशी धरलं. कमरेचा 1-1 रुपया त्यांच्या हातावर ठेवला. पोरांनाही वस्ती सोडताना जड गेलं. पण गणपा काका मनाचा भला दिसत होता. आईचा चेहरा कपाशीचा बोंडागत फुलला होता. पोरं आईच्या खुशीत आपली खुशी मिसळत आई मागून टांग्यात बसली. जमनीचा संसार गणपाच्या खोलीत आसऱ्याला निघाला होता. जाईला आणि जयवंतला घरापासून शाळा लांब पडत होती. लवकर निघालं तरी उशीर व्हायचा. दुपारी शाळा बघायची म्हटली तरी आणखी 2-3 महिने थांबायलाच हवं. शाळा सकाळची होती. दुपारभर दोघं घरातच असायचे. जमनी कामावर जायची. पहिला 1 महिना नीट गेला. गणपा काका दारू पितो हे पोरांना कळलं होतं. त्यांचा बाही पित होता, पण शिवीगाळ करत नव्हता. गणपा काका पिऊन आला की काय पण बडबडायचा. जाई जयवंताला पोटाशी घेऊन एका कोपऱ्यात बसायची. जयवंताला अभ्यासाची गोडी होती. त्याच्या मास्तरांनाही माहीत होतं. पोरांची होणारी धावपळ पाहून त्यांनी शब्द टाकला आणि जयवंतला जवळची शाळा मिळाली, 11 ते 5ची. पण आता जाईची पंचायत व्हायची. दोघांची सकाळची शाळा तेव्हा ती रात्रीची भाकर पिशवीत घ्यायची. कधी चटणी, कधी गुळाचा खडा, कधी आईनं गणपा काकासाठी रांधलेली भाजी असायची. दुपारची वेळ भागून जायची. घरी आल्यावर जाई भात वैरायची. बहीण भाऊ एका थाल्यात मीठभात खायचे. गणपा काकांना दाखवली ती माया हळूहळू कमी होत होती. जाईला आणि जयवंतलाही ते कळत होतं. जमनी गप्पच होती. गणपा तिला घेऊन सिनेमाला जायचा. ही 2 पोरं खोलीत भित्र्या कबुतरागत एकमेकांच्या खुशीत झोपायची. कधी कधी जाई म्हणायची,
जयवंत, वाटतं मावशीच्या घरला जाऊन राहावं. माझी शाळा तर सुटलीच रे. 5वीतूनच मी घरात बसले. ताई, तू माझी पुस्तकं वाच. मी तुला गणित शिकवीन. आमचे मास्तर बोलतात, पदवी घेणं म्हणजेच शिक्षण नव्हे, बाहेरचं ज्ञान समजायलाही हवं. आपले हिशोब यायला हवेत. मी ते तुला शिकवीन. पुढच्या वर्षी मास्तरांना सांगणार आहे मी तुझ्याबद्दल. पण अजून मी नवा आहे ना. तू काय पण जीवाला लावून घेऊ नकोस जयवंता. तू पुष्कळ शिक, मोठा हो. आपल्या बापाला आपण शिकावं असं वाटायचं. तू तरी शिकून शहाणा हो. पोरं एकमेकांना धरून जगत होती. धोंडी मावशीचं घर खूप लांब होतं. कधी जावंसं वाटलं तरी चटकन जाता येत नव्हतं. 2-3 महिन्यांनी एकदा दोघं गेली होती. पोरं सुकलेली वाटत होती. मावशीला भडभडून आलं, पण पोरं शहाणी. म्हणाली, मावशी, आम्ही मजेत आहोत. इकडली सय झाली म्हणून तुला भेटायला आलो. जाई जयवंतला घेऊन निघाली न समोर रमेश आला. जयवंतला पाहून थांबला. सगळी चौकशी केली. मग त्यानं विचारलं, आता जाणार कसे? आलो तसे चालत चालत. रात्र होईल पोचायला, बसनी जा. आणि जयवंत नको नको म्हणत असताना तो बसपर्यंत पोचवायला आला. 5-6 महिन्यात जाई उंच झाली होती. अंगावर कपडे बरे होते. रमेश नुसताच मधूनमधून तिच्याकडे पाहत होता. जाई न बोलताच चालत होती. त्या दिवशी जयवंत शाळेला गेला होता. जमनी आणि गणपा रोजच्यासारखेच कामाला गेले होते. जाईने भांडी घासली, केर काढला आणि जयवंत इतिहासाचं पुस्तक वाचत हांडीवर पडली. दार वाजलं. यावेळी कोण? असं म्हणत तिनं दार उघडलं. दारात गणपा काका उभा होता. डोळे थोडे तारवटलेले दिसत होते. तिच्याकडे पाहत तो म्हणाला, पोटात दुखायला लागलं म्हणताना मालकाला विचारून आलो. आईला माहीत आहे? नाही, कसं सांगणार? ती होती लांब, दुसऱ्या मुकादमाच्या हाताखाली. चहा करून देऊ आलं घालून? दे, आणि इटकराने पोट बी शेक जरा माझं. जाईनं स्टोव पेटवला. गणपा काकाच्या घरात स्टोव होता. पितलेची भांडी होती. 2-4 स्टीलचीही पातेली होती. घरात तसं काहीच नव्हतं. तरी पण जाईचं मन रमत नव्हतं एवढं खरं. अजून गणपा काका आपला वाटत नव्हता. जाईनं चहा दिला. गणपानं बशीत ओतून चहा प्यायला आणि बनाला, बैस, झकास झालाय, धर तू बी घे थोडा. त्याच्या उष्ट्या बशीतला चहा पिणं तिच्या जीवावर आलं होतं. पण ती मुकाट्याने त्यातला चहा प्याली. तिच्या डोक्यावरून हात फिरवीत गणपा म्हणाला, आता कसं? असं ऐकावं आपल्या गणपा काकाचं, ऐकशील नवं? 12-13 वर्षाच्या जाईला सारंच कसं तरी वाटत होतं. पण गणपा काकाची भीती वाटत होती. तिनं कशीबशी मान हलवली. स्टोवर ठेवल्या विटकुराचा तुकडा आणायला ती उठली. तसं तिला हाताला धरून गणपा म्हणाला, बस इथंच. चहानं बरं वाटलं. हे बघ, माझं समजा ऐकायचं. काय आईपाशी बोलायचं नाही. कुणापाशीच काय सुधीक सांगायचं नाही. मी तुला सिनेमाला नेईन. दिवाळीला नायलॉनचं पातळ घेईन. तू लईच छान आहेस बघ. जाई थरथर कापत होती. हे काहीतरी वेगळं आहे हे तिला कळत होतं. तिनं त्याच्या हातून सुटण्याचा प्रयत्न केला तशी त्यानं तिला एक थप्पड मारली. म्हणाला, लय नखरे केलंस तर तू आपल्याला इटाचा तुकडा ठेवीन येतं. त्यानं दाबून हात ठेवला. तिचा नाजूक भाग दुखावला. ती विव्हळली. तो म्हणाला, बोबलू न गं, आता का लहान नाहीस? बोंबललीस तर थोबाडावर चटका देईन त्याचा. विटेचा तुकडा लाल लाल झाला होता. त्यातून एक विचित्र असा दर्प येत होता. स्टोव भगभगत होता आणि गणपा तिला चिवडत होता. वेदना होत होत्या. पण तो विटेचा तुकडा आपल्या कदेरांगाराच्या डोळ्यानं तिच्याकडं पाहत होता. तिनं भीतीने डोळे मिटले. गणपाची आडदांड हालचाल चालूच होती. गणपा दूर झाला तरी तिला उठून बसण्याचं बळ नव्हतं. ती अर्धमिळी झाली होती. गणप्यानं जाता जाता स्टोव घालवला आणि म्हणाला, यातलं एक अक्षर कुठं बोललीस तर बघ, खांडोळी करून टाकीन. तुझीच नाही समद्यांचीच. गणपा गेला तरी ती कितीतरी वेळ तशीच पडून राहिली. सारं अंग ठणकत होतं. स्वतःचीच स्वतःला किळस येत होती. उठावं आणि नदीवर जाऊन बुडी मारावी असं वाटत होतं. पण जयवंतासाठी जीव तडफडत होता. आपल्या वाचून त्याला कोण आहे हा विचार मनाला परावृत्त करत होता. जयवंत यायची वेळ झाली होती. त्याच्यासाठी उठायलाच हवं होतं. त्याचं पुस्तक चुरगळलं होतं त्या घाणीखाली. तिने ते पुस्तक उचललं, कपाळाला लावलं. म्हणाली, देवा, मी विद्येचा अपमान केला, पण त्याची शिक्षा माझ्या जयवंताला नको देऊस. जयवंत यायच्या आत ती कशीबशी उठली, लंगडतच. जयवंत आला. आपल्या ताईच्या चेहऱ्याकडे पाहून त्यानं मायेनं विचारलं, ताई, काय झालं? त्याच्या त्या मायानं सारं दुःख उफाळून बाहेर पडू पाहत होतं. पण जाईनं स्वतःला सावरलं. म्हणाली,
काही नाही रे, पडले, कमरेवर आपटले, ठणका लागलाय. रात्री जयवंतनं आईला जाई पडल्याचं सांगितलं. गणपा जवळच होता. मानभावीपणानं म्हणाला, बघ पोरीची कंबर दुखावली असेल, शेक जरा इटकुरानं. जमनानं इटकूर गरम केलं. दुखऱ्या कमरेला शेक बरा वाटत होता, पण त्या इटकराची भीतीही वाटत होती. भयंकर अशी ती दुपार आठवत होती. मग हा प्रकार परत परत होत होता. जाई सुकत चालली, भीतीनं, कोंडमाऱ्यानं. एक दिवस मनाचा हिया करून जाई धोंडी मावशीकडे गेली. तिथे गणपा बसला होता. तिला पाहताच म्हणाला, बघ मावशी, सांगत नव्हतो आमचं जाईचं फूल कसं सुकत चाललंय ते. काय करावं म्हणून विचारायला आलो. तू कशाला आली आहेस? त्याला पाहताच जाईच्या कशाला कोरड पडली होती. ती सुकल्या गळ्यानं म्हणाली, काही नाही, सहजच मावशीला भेटायला. का त्या रमेशला? मावशे, रमेशसाठी आपण सोन्याच्या पट्ट्याचा घड्याळ घेणार. बघून बी ठेवलंय. घेशील बाबा, तुझ्या रूपानं पोरक्या पोरांना देवच भेटलाय. जमनी बरी आहे ना? काय नवं जुनं? नाही मावशे, त्याचा विचारच करू नगं. अगं सरकार म्हणते 2च पुरे आहेत की. मला ही 2 हिऱ्यावानी लेकरं. आता आणि हव्यास कशाला? देवानं भारी मोठं मन दिलं रे बाबा तुला. पोरी हसावं, नीट खावं प्यावं. पुढच्या वर्षाला तुला इंग्रजी शाळेला घालणार आहे म्हणतोय हा तुझा बाप. बाप? जाईच्या अंगावर काटा आला. मावशीला सांगायला आली होती. काय सांगायचं? गणपानं जाईला सायकलवर घेतलं आणि निघाला. अख्खी वस्ती कौतुकानं पाहत होती. गणपाचे गुण गात होते. जयवंतासाठी जाई सारं सहन करत होती. त्या दिवशी जयवंतला सुट्टी होती. त्याला थोडी कसरही आली होती. तो खोलीत झोपला होता. जाई खाली होती शेजारणीकडे. तिने केलेलं वायरचं तोरण पाहत होती आणि गणपा आला. का आले ते जाईला समजलं. त्याला जयवंत घरात आहे हे माहीत नव्हतं. आता तो जयवंतला पाहून परत जाईल. तो गेल्याशिवाय वर जायचंच नाही असं तिनं ठरवलं. ती तिथंच बसून राहिली आणि थोड्याच वेळानं तिच्या कानावर जयवंतची किंकाळी आली. ती धावतच वर गेली. तिनं पाहिले ते पाहून तिच्या अंगाची कशी लाहीलाही झाली. गणपानं जयवंताला खाली उपडा पाडला होता आणि शी. गणपा जो प्रकार तिच्याशी करत होता तोच खेळ त्याने जयवंतच्याही चालवला होता. जाईनं कोपऱ्यातली काठी घेतली आणि जीव खाऊन तिनं गणपाच्या पाठीत घातली. एकामागून एक फटके ती मारत होती, भान न राहून. जयवंत मात्र गणपाच्या तावडीतून सुटला होता आणि जाई वेड्यासारखी गणपावर घाव घालत होती. गणपा निश्चेष्ट पडेपर्यंत. गणपा जाईच्या हातून मारला गेला. पोलीस आले. गणपाकडे पाहून जमनीनं हंबरडा फोडला. जाईला तिनं भडाभडा मारायला सुरुवात केली. अवदसं बापापेक्षा अधिक माया करणाऱ्याला मारतेस, कुठं फेडशील हे पाप? जाई गप्प होती. ती एक शब्द बोलत नव्हती. जयवंतला जवळ घेत होती आणि फक्त रडत होती. कोर्टात केस उभी राहिली. अवघ्या वस्तीनं गणपाचे गुण गायले. जाई गप्पच होती. वकिलांनी जयवंतला प्रश्न विचारायला सुरुवात केली. तेव्हा एवढ्या दिवसातून जाई एकच वाक्य बोलली, जयवंत, एक शब्द बोलायचा नाही. आईची शपथ आहे, माझी आण आहे. आणि जयवंतनं बोलायला उघडलेले ओठ घट्ट मिटून घेतले. जाईचं वय लक्षात घेता तिला ज्युव्हेनाईल कोर्टात उभी केली होती आणि नंतर तिला रिमांड होममध्ये पाठवली सुधारण्यासाठी. जमनीनं जाईचं नाव टाकलं. कधीतरी धोंडी मावशी भेटायला यायची. डोळे पुसत म्हणायची, असा काय गुन्हा केला होता गं गणपानं म्हणून छान त्याचा जीव घेतलास? तू अशी नव्हतीस बाई, अशी नव्हतीस. एकदा मन मोकळं कर, मला कळू दे, जीव तडपडतोय माझा. जाई नुसतीच हसायची. मावशीला म्हणायची, मावशी, ते भाडं घेतेस ना, त्या पैशातनं जयवंतचं शिक्षण कर. त्याला खूप शिकव गं, खूप शिकव. एवढं ऐकशील माझं? जाईच्या तोंडावरून हात फिरत मावशी हो म्हणायची. माघारी जाताना विचार करायची, एवढी गुणी पोर अशी काय बहकली? कवा मोकळं करील मन देवाला ठावं. नक्की काहीतरी आखरीत केले गणपानं. काय ते देवच जाणो. जयवंत मात्र ताईसाठी मन लावून अभ्यास करत होता, शिकत होता. धन्यवाद.